नमस्कार, मी संगीता. अभिज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा नवरात्रीचा 7वा दिवस. आजचा रंग आहे केशरी. आज काल रात्री देवीची पूजा केली जाते. आजच्या या देवीचं रूप उग्र आहे. काळसर वर्ण, केस मोकळे, हातात तलवार. अशी ही देवी दुष्टशक्तींचा नाश करणारी आहे. यांना शुभंकारी देवी असेही म्हणतात, कारण उग्र रूप असूनही त्या शुभफळ देतात. आजच्या या देवीसाठी आपण जे पक्वान्न बनवणार आहोत त्याचं नाव आहे डांगरपोळी. डांगरपोळी यूट्यूबवर माझ्यामध्ये तरी पहिल्यांदाच मी करते आहे, कारण आपण डांगराची पुरी हा पदार्थ कॉमन बघितलेला असेल, पण डांगरपोळी ही प्रथमच होती आहे. चला तर मग आज आपण डांगरपोळी बनवूया. या डांगरपोळीसाठी लागणारं साहित्य आहे खिसून घेतलेलं डांगर 1 वाटी आहे, गूळ आहे 1 वाटी, भाजलेला रवा अर्धी वाटी घेतलेला आहे, भिजवलेली कणिक आहे, पीठ आहे आणि साजूक तूप आहे. आता हे जे डांगर आहे खिसलेलं ते आपण कढईत घेऊया. त्याच्यामध्ये गूळ घालूया आणि ते आपण चांगलं शिजवून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आधी. हे तयार. आता शिजलेलं डांगर थोडा वेळ गार करायला ठेवूया. गार झालं की ते एका ताटात काढून घेऊया. त्यामध्ये आपण जो भाजलेला रवा घेतलेला आहे तो मिक्स करायचा आहे. थोडा थोडा रवा घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. अजून थोडंसं सैल आहे, पूर्ण रवा घालायला लागेल. तर असं हे आपलं डांगराचं पीठ तयार आहे. सारण आहे तयार. हे सारण साधारण 1 ते 1.5 तास मुरायला ठेवायचं. त्याच्याशिवाय पोळी चांगली होणार नाही. आता हे भिजलेल्या सारणाची आपण पोळी करूया. प्रथम एक गोळा घ्यायचा कणकेचा, थोडासा तुपाचा हात लावून त्याची वाटी करायची. वाटी झाल्यानंतर आपण जे डांगराचं सारण तयार करून ठेवलेलं आहे त्या सारणाचा आपण एक गोळा घ्यायचा. तो चांगला भरून घ्यायचा आणि छान गोल वाटी करून बंद करायचं. सुक्या पिठामध्ये आता ते घोळून घ्यायचं आणि पोळी लाटायची. खूप जाड नाही आणि खूप पातळ पण नाही, मध्यम आकाराची पोळी लाटायची. तव्यावर थोडंसं तूप पसरायचं आणि ही पोळी चांगली मंद आचेवर भाजून घ्यायची. गॅस मंदच ठेवायचा, नाहीतर पोळी करपते. गोड पोळ्या शक्यतो मंद गॅसवरच भाजाव्यात, कारण त्याच्यामध्ये गूळ किंवा साखर असते.
त्यामुळे ती लवकर करपण्याची शक्यता असते. छान फुगली आहे पोळी आपली. डांगराची पोळी हा पदार्थ प्रथमच मी करते आहे. माझ्या मते यूट्यूब चॅनलवर पण हा प्रथमच असावा. आपण डांगराच्या पुऱ्या नेहमीच करतो, पण जे तेलकट खात नाहीत त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे. दोन्ही बाजूनी तूप लावून चांगली भाजून घ्यायची. छान खुसखुशीत पोळी होते ही. टम्म फुगली. झाली आपली पोळी. प्लेटमध्ये काढून घ्यायची. ही पोळी तुपाबरोबरच खूप सुंदर लागते. आजची आपली ही खास डांगर पोळी तयार आहे. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.